काही लोकांच्या निरोपावरनं किंवा काही हालचालीवरनं समज गैरसमज निर्माण झाले होते अंतर्गत, ते पूर्णतः संपले. दादांचं स्मारक कसं उभं राहायचं याविषयीची आमची चर्चा होती. ती चर्चा होत असताना एंटायर पवार फॅमिली त्या ठिकाणी होती. अनुषंगाने काही विषय निघाले. नेमकं सकाळी साहेबांच्या त्या विषयाचे बाईट्स आले आणि एकदम वेगळी चर्चा सुरू व्हायला लागली. कारण हे निर्णय सगळे अजितदादांचे जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोन जर चालले असतील तर मग असं का व्हायला लागलेलं आहे? काहीतरी कम्युनिकेशन गॅप पडते याच्यामध्ये. सोबत आहे किरणदादा गुजर. तर दादा आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी पवार साहेबांनी एक स्टेटमेंट केले की या संदर्भात मला काही कल्पना नाही. त्यानंतर आम्हाला असं कळालं की पार्थ पवार यांनी लावून आपले पवार साहेबांची भेट घेतली. तिथं काही चर्चा झाली. तर त्या चर्चेआधी तुम्ही देखील तिथं उपस्थित होता असं कळालं. त्यानंतर पार्थ पवार हे सहयोग निवासस्थानी गेले आणि त्यानंतर आपणही त्यांच्या पाठोपाठ एक तासाभरात सहयोग निवासस्थानी पोहोचला. नेमकं नक्की आपली काय चर्चा झाली आणि काय या संदर्भात सांगा. नाही, आज गोविंद बागेमध्ये मी सकाळी साहेबांची या कारणाकरता भेट घ्यायला गेलो होतो की आपल्याला माहिती आहे की काल अस्थिविसर्जन झालं. त्याच्यानंतर त्या परिसरामध्ये दादांचं स्मारक कसं उभं राहायचं याविषयीची आमची चर्चा होती. ती चर्चा होत असताना एंटायर पॉवर फॅमिली त्या ठिकाणी होती. अनुषंगाने काही विषय निघाले. नेमकं सकाळी साहेबांच्या त्या विषयाचे बाईट्स आले आणि एकदम वेगळी चर्चा सुरू व्हायला लागली. मी त्याच्यामध्ये असं माझं मत व्यक्त केलं की नेमकं काहीतरी कम्युनिकेशन गॅप पडते याच्यामध्ये. कारण हे निर्णय सगळे अजितदादांचे जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोन जर चालले असतील तर मग असं का व्हायला लागलेलं आहे? त्याच्यानंतर पार्थ पवार तिथं थोड्या वेळामध्ये आले. त्याच्यानंतर मग सगळी ह्याच्यावर सखोल चर्चा झाली. सखोल चर्चा होऊन मग ह्याच्यामध्ये काही लोकांच्या निरोपावरनं किंवा काही हालचालीवरनं समज गैरसमज निर्माण झाले होते अंतर्गत, ते पूर्णतः संपले आणि सगळे सकारात्मक निर्णय झालेले आहेत. कारण सर्व या मतावर एकमत आहे की अजितदादांचं जे स्वप्न आहे शेवटचं की जे मी माझ्या स्टेटमेंटमध्ये दिलं होतं त्याप्रमाणे ते पूर्ण करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे आणि ते होईल. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या ज्या काही चर्चा आहेत त्या संदर्भात काय विषय तोच आहे. विषय तोच आहे. कसं आहे की गटनेता हा निवडलाच गेला पाहिजे. दॅट इज द प्रोसिजर. एक भाग आहे. त्याच्यानंतरचा आपला सत्तेतील सहभाग की जो ऑलरेडी घेतलेला होता या ठिकाणी, परंतु हा अजितदादा पार्टीचा निर्णय आहे. परंतु ह्या दोन्ही पक्षाचं एकत्रीकरण काय व्हॉटएव्हर जे करायचं ते ह्या बाबतीतला दादांची जी इच्छा होती ती पूर्ण करण्यासाठी मात्र दोन्ही बाजूने आज पॉझिटिव्हली निर्णय झालेला आहे आणि होईल. आणि या संदर्भातली कार्यवाही मात्र राज्य पातळीचे नेते मंडळी करतील अशी आम्हाला खात्री आहे. आपल्यासोबत किरणदादा गुजर. आज जे बारामतीमध्ये काही गोष्टी घडल्या त्या संदर्भात त्यांनी आपली बातचीत केली.